होय व हा. आठवते का तुम्हाला? अव आपल्या घरात पहिलं काय बी नव्हतं, पण समद्यांची मन भरलेली असायची बघा. खरंय जण तुझं. आपल्या घरात अर्धी जरी भाकर असली का नाही तरी चतकर चतकर वाटून खायचो आपण. पर आपल्यातलं प्रेम कवा अर्ध नाही आपण होऊन दिलं जण का नाही ग. होय अव. अव भाऊ भावासाठी खंबीरपणे पाठीला उभा राहायचा, आणि बहिणीच्या डोळ्यात जर पाणी दिसलं, भावाच्या काळजाची अशी लाई लाई व्हायची. अव आई बापाचा आदेश म्हणजे देवाचा आदेश, आणि पोर आई बापासाठी जागायची. पण आता समद बदललंय बघा. अव भावाला भाऊ ओळखत नाही, आणि बहिणीचं प्रेम फक्त राखी पुरतं आहे बघा. आई बाप म्हातारे झाले की पोरांना ओझ वाटू लागतात बघ जण, आणि पोरं मोठी झाली की आई बाप लहान लेकर त्यांचं सगळं ऐकायचं बघा आपण. होय. अव नवरा बायकोचं नातं सुद्धा जगासमोर सिद्ध करावं लागतंय. कोण बरोबर कोण चुकीचं ह्यातच दुनिया अडकली. पण आपण एकत्र आहोत ह्याचा कोणाला काय ठाण पता नाही, घेणं देणं बी नाही बघा. होय जणे. अगं तू बघते ना, मामा भाचा चुलता पुतण्या अगं फक्त कार्यक्रमापुरतीच एकत्र येते. हा, त्यांची मन आहे ते का सगळे दुरावलेले बघ. काय राहिलं ना, हे सगळं वर्ण वर्ण चाललं. किती हालाकीचे दिवस काढले होते आपण, पण आपली मन मात्र लई श्रीमंत होती. आता काय झालंय, घर झालेत मोठी आणि यांची मन बारकी झालेत. अगं जग बदललं तर चालेल, पण नात्यातला प्रेम आणि विश्वास तसाच राहायला पाहिजे. नाहीतर माणूस जगल पण माणसातली माणूस की मरल जणे. हा, सोपं नाही. खरंय तुमचं. मी बरोबर बघितलं.